बहुकोनी अशी लढत झाली होती। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजितसिंह पाटील काका हे 417 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ज्या वेळेला आम्ही या मतदारसंघामध्ये आढावा घेतला होता, अजितसिंह पाटील यांच्याशी ज्या वेळेला चर्चा केली होती की या ठिकाणी बहुकोनी अशी निवडणूक लढत होत आहे, या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा कस कसा लागेल यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून जे अनेक विकास कामं होती ती विकास कामं मार्गी लागलेली आहेत आणि त्याच विकास कामांची शिदोरी घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवत आहोत। आणि माझी ही शेवटची निवडणूक असेल या निवडणुकीच्या माध्यमातून तसेच शिवसेना खासदार धैर्यशील माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या हातकणंगले गावचा पाण्याचा प्रश्न मला मिटवायचा आहे आणि तो मिटवण्यासाठी मी कोणताही लढा देण्यास तयार आहे। आणि या लढतीतूनच आता सध्याच्या परिस्थितीला बघायला गेलं तर नगराध्यक्ष झाल्यानंतर हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल यासाठी सातत्याने पाठपुरावा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, तो आता मार्गी लागायला मदत होईल या निकालामधून आपल्याला स्पष्ट असं दिसून येतंय। आता जर बघायला गेलं तर हातकणंगले नगरपंचायत मध्ये काँग्रेसचे 5 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। उभाटा गटाचे शिवसेना उभाटा गटाचा 1 उमेदवार, भाजपचे 2, अपक्ष 3 आणि सर्वाधिक शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। यामध्ये या ठिकाणी 5 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते, 5 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते। सर्व पक्षांनी अलिप्त या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती। यामध्ये शिवसेना शिंदे गट आघाडीवर राहिल्याचं चित्र आता आपल्या सध्याला पाहायला मिळतंय। अजितसिंह पाटील यांनी यापूर्वीच या ठिकाणी अनेक विकास कामं केली आहेत। सर्वसामान्यात राहणारा नेता कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे। खासदार धैर्यशील माने यांनी या ठिकाणी आपला जो कस होता ते आपली जी विकास कामं होती ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली आहेत आणि त्याच विकास कामांच्या जोरावर या निवडणुकीमध्ये मी लढत असल्याचं अजितसिंह पाटील यांनी सांगितलं होतं। आणि आता या निवडणुकीचा निकाल हळूहळू आपल्या समोर येताना दिसतोय। शिवसेना शिंदे गट 6 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत, काँग्रेसचे 5, उभाटा शिवसेना गटाचे 1, भाजपचे 2 आणि अपक्ष 3 असे उमेदवार आतापर्यंत आपल्याला दिसून आलेले आहेत।